पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया, कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो, हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे. हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय, जबाबदारी वाढलेली आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, ऑक्टोबरमध्ये लागली ना, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल. आणि पुन्हा विरोधी पक्ष, तुम्ही लोक बोलत नाही, तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली. म्हणून आम्ही सभापती महोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. म्हणजे 5 इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे ना, शब्द आहे. आणि म्हणून लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणींनी देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण, थापा मारणारे कोण हे ओळखलं. आणि या निवडणुकीमध्ये वन साइड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला. आणि म्हणून तुम्ही शशिकांतजी, तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले, लाडक्या बहिणींनी घाबरून मतं घेतली त्यांची. घाबरून मतदान कोण करत नाही. आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो, त्याचाच अधिकार असतो. आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं. नाव घ्या म्हणजे तिकडे नाही बोलत नाव घ्या म्हणजे शांत राहते. तुम्ही उल्लेख केला, त्याचं उत्तर दिलं की मग त्यांना बरोबर उल्लेख केला ना मी. आणि म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली, त्याचाही उल्लेख आहे. 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मिळणार मोफत. कधी मिळाले होते, कोणी दिले होते, कधी कुठली योजना होती? या योजना आम्ही केल्या. मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली, 34,000 लाडक्या लेकींना त्याचा फायदा झाला. 3.5 लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला. सभापती महोदया, म्हणजे जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना आत्मसन्मान, आत्मनिर्भर करण्याचा विडा उचलला, तिथे जनधन योजना, उज्ज्वला योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, ड्रोन दीदी, लखपती दीदी अशा योजना केल्या केंद्राने. तशाच योजना देखील आम्ही महिला बचत गट सक्षम केले आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यावर भर दिला. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी देखील लखपती झाल्या पाहिजे हे धोरण आम्ही ठेवलं. आणि म्हणून एवढा मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मगाशी कोणीतरी सांगितलं, मला वाटतं युवा प्रशिक्षण योजनेच्या बाबतीमध्ये आपला तांबे, आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही 1.5 लाख लाडक्या भावांना त्याचा फायदा झाला. आज राज्यात 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आणि 123 कोटींचं अनुदान वाटप केलं. नुसते योजना नाही केल्या, योजना केल्या नाही तर त्याची अंमलबजावणी केली. आणि म्हणून त्याचा 4.25 लाख ज्येष्ठांना त्याचा लाभ झाला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, त्याची खिल्ली उडवली. बोले काय फक्त योजनांची वर्षाव चालू आहे, बाता मारतात. या ठिकाणी आतापर्यंत मला माहित नव्हतं, मला सांगितलं गेलं की कोल्हापूर मधून एक ट्रेन जाणार आहे अयोध्येला, तिथं VC वरून उद्घाटन करायचं इलेक्शन पूर्वी. आणि अशा योजना ज्या केलेल्या त्याची अंमलबजावणी झाली. विशेष रेल्वेने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, इतर 9 शहरातून तीर्थयात्रा सुरू झाली.
आणि 6,000पेक्षा जास्त ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला। एसटी मध्ये नागरिकांना देखील प्रवास आम्ही मोफत केला। खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेऊ लागले। 7 लाख नवीन बचत गट स्थापना करून त्याचा रिव्हॉल्विंग फंड 15,000 होता। सभापती महोदया तो 30,000 आपण केला। 1.25 लाख सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना केली। 12,80,000 महिला त्याच्यामध्ये आहेत। या योजना ज्या केलेल्या आहेत, जे तुम्ही म्हणालात की काय केलं सरकारने, फक्त तोंडाला पानं पुसली, एवढ्या योजना आम्ही राज्यात 13,11,000 महिला लखपती दिदी झाल्यात। त्यांची संख्या 50 लाखावर न्यायची, हे टार्गेट आमचं, हे टार्गेट पुढचं आहे आणि म्हणून ते आम्ही नक्की अचीव करणार। लाडक्या बहिणींना सक्षम करणारे असे असंख्य निर्णय आम्ही घेतले आणि म्हणूनच या निवडणुकीतला विजय हा आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे, असं मी मुद्दाम नम्रपणे या ठिकाणी सांगतो। आणि म्हणून बहिणींना आणखी सक्षम करण्याचा निर्णय जो आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार घेईल याची गॅरंटी मी देतो, याची खात्री मी देतो। आणि म्हणून बहिणीप्रमाणे सरकार बळीराजाचं आहे। शेतकरी हा तर अन्नदाता आहे, शेतकरी आपला मायबाप आहे आणि त्यांना देखील समर्थ करण्याचा, सक्षम करण्याचा अजेंडा या सरकारचा आहे। गेली 2.5 वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभे राहिलो। मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजनेतून जवळपास 45 लाख शेतकऱ्यांना 7,781 कोटी रुपये माफ केले। 7.5 3 हॉर्स पॉवर 4 HP 5 HP 7.5 HP पर्यंत झिरो बिल। आता झिरो बिल गेले लोकांना पोचले आणि म्हणून अंबादासजी संभाजीनगरला पण पोचले झिरो बिल। आणि त्यामुळे या ठिकाणी सरकारने केलेलं कामाचं याचं फलित आहे। आणि म्हणून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये आपण अर्थसहाय्य दिलं। काही लोक म्हणाले काही पैसे दिले नाही, 2 हेक्टर पर्यंत आपण 5,000 रुपये दिले। आणि हेही देखील शेतकऱ्यांच्या त्यांना काही मदतीचा हात मिळावा म्हणून शेतीपूरक व्यवसायासाठी आपण प्रोत्साहन दिलं शेतकऱ्यांना। विदर्भ आणि मराठवाड्यात 19 जिल्ह्यात दुग्ध विकासाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला। दूध उत्पादकांना लिटर मागे 7 रुपयांचं अनुदान देऊन हा व्यवसाय जगवला, हे देखील आपण केलेलं आहे। आज मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 2.5 वर्षात सुमारे 45,000 कोटींपेक्षा जास्त निधी शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी आपण दिला। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आकडेवारी काढून बघा, कृषी विभागाची आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये 45,000 कोटी 2.5 वर्षात तुम्हाला कधीच दिसणार नाही। आणि मग ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या ठिकाणी कृषी, सहकार, पणन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, अन्न नागरी पुरवठा अशा सगळ्या विभागाच्या योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या। शेतकऱ्यांना 16,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई आम्ही दिली। 1 रुपयात पीक विमा देणारं कुठलं सरकार आहे? 1 रुपयात पीक विमा योजना देणारं हे आपलं महाराष्ट्र सरकार आहे। त्याचबरोबर 12,000 रुपये त्यांना वर्षाला मिळतात, 6,000 रुपये प्रधानमंत्री देतात। कुठल्या सरकारने 6,000 रुपये आपले टाकले? आपल्या सरकारने 6,000 रुपये आणखी टाकले। 12,000 रुपये त्यांना वर्षाला शेतकऱ्यांना मिळू लागले। आणि म्हणून याचबरोबर काजू, संत्री, हळद अशा उत्पादनांवर प्रक्रिया केंद्र आपण सुरू केली। विविध शेतमालांच्या मूल्य साखळ्या विकसित करून शेतकऱ्याला आम्ही मजबूत करतोय, शेतकऱ्याला सक्षम करतोय। शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। शेतकऱ्याला मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला सोलर पंप, ही योजना आपण सुरू केलेली आहे। दिवसा वीज देण्याचा प्रयत्न देखील आपल्या सरकारचा आहे। आणि म्हणून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं नाही, तोंडाला पानं पुसली नाहीत। बळीराजाच्या प्रगतीसाठी हे सरकार कटिबद्ध होतं आणि आताही पुढे पण कटिबद्ध राहील। आणि त्याचबरोबर जिथे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आत्महत्या होणं हे दुर्दैवी आहे, हे मनाला वेदना देणार आहे, दुःख देणार आहे। आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये सिंचन क्षमता निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय। वैनगंगा, नळगंगा, नारपार, गिरणा, दमनगंगा, वैतरणा, गोदावरी